UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुतीचा मुख्यमंत्री संख्याबळावर नाही परिस्थितीवर ठरणार। TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये विनोद तावडेंचं खळबळजनक वक्तव्य। महायुती 160 ते 165 जागा जिंकणार। भाजप 95 ते 110, शिंदे गट 45 ते 50 आणि अजित पवार गट 25 ते 30 जागांवर विजयी होईल। TV9 वरील मुलाखतीमध्ये विनोद तावडेंनी सांगितला सरकार बनवण्याचा फॉर्म्युला। महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंगे या आख्यायिकेची गरज नाही। इंग्रजी वृत्तपत्रातील मुलाखतीमध्ये पंकजा मुंडेंचं वक्तव्य तर माझ्या सभांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न, पंकजा मुंडे यांचा आरोप। भाजपमध्ये दोन भाग झालेत। पंकजा आणि देवाभाऊ वेगवेगळे बोलतात। बटेंगे तो कटेंगेच्या पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळे यांचा भाजपवर निशाणा। पंकजा मुंडेंच्या भूमिकेचं स्वागत करतो। बटेंगे तो कटेंगेची भाषा महाराष्ट्रामध्ये चालणार नाही। राऊतांची प्रतिक्रिया तर देशात जिहादीकरण करणाऱ्यांच्या विरोधात आमचा नारा, नितेश राणेंचा पलटवार। बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है अशी विधानं तेढ निर्माण करणारी। भाजपला अशा राजकारणाचा फायदा होणार नाही, नवाब मलिकांचं वक्तव्य। श्रीगोंद्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी तर त्र्यंबकेश्वरमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या बॅगेची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी। काँग्रेस मोहब्बत नाही झूठ की दुकान, महाविकास आघाडीच्या दुकानाचं शटर 20 तारखेला कायमचं बंद होणार। शिंदेंचा हल्लाबोल तर काँग्रेसच्या दुकानाच्या गल्ल्यावर उद्धव ठाकरे बसल्याची टीका। फ्रेश चेहरा आणून पिक्चर काढायचा आहे का, सदा सरवणकर यांची मुलगी प्रिया सरवणकर यांचा अमित ठाकरे यांच्यावर निशाणा। लोकसभेमध्ये लोकांनी दणका दिल्यावर मी लाडकी बहीण झाली, नाव न घेता सुळेंचा अजित पवारांवर निशाणा। नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीतेंच्या भावाच्या गाडीची तोडफोड, वाहनांमधून पैसे वाटले जात असल्याचा भाजपचा आरोप। सुनील केदार मारुतीच्या बेंबीतील विंचू, शिवसेनेला गद्दारीची भाषा सुनील केदार यांनी शिकवू नये। स्थानिक काँग्रेस नेत्यांनी बंडखोराला पाठिंबा दिल्यामुळे भास्कर जाधवांची टीका। तुमचेच मीठ खाऊन तुमचा अपमान केलेल्याला त्याची जागा दाखवण्यासाठी आमची भूमिका, जयस्वालांच्या उमेदवारीचा संदर्भ देत सुनील केदारांचं ठाकरे गटाला स्पष्टीकरण। पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होईल वाटत नाही। पवारांनी पटेल, जयंत पाटील आणि मला भाजपसोबत चर्चा करण्यास सांगितलं। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवार यांची ही शेवटची निवडणूक, गद्दारांना पुन्हा निवडणूक लढवण्याचं धाडस होणार नाही असा निकाल येईल। संजय राऊतांचा हल्लाबोल। अजित पवार भाजपसोबत गेल्यापासून बजेटची शिस्त बिघडली, भाजपमुळे बजेटमध्ये बेशिस्तपणा वाढला, रोहित पवारांची टीका। निवडणुकीमध्ये वळसे पाटलांना 100% पराभूत करा, मंचरमधील भाषणामध्ये शरद पवारांचा हल्लाबोल तर 18 नोव्हेंबरच्या सांगता सभेत उत्तर देणार वळसे पाटलांची प्रतिक्रिया। नवाब मलिकांना मुंबई हायकोर्टाचा तुर्तास दिलासा, जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास नकार, 9 डिसेंबरला पुढील सुनावणी। काँग्रेसचे सरकार जातनिहाय जनगणना करणार, आरक्षणाची 50% मर्यादा हटवणार, राहुल गांधींची घोषणा। डोंबिवली पश्चिममध्ये भाजपच्या गुजराती सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाची तोडफोड, 3 ते 4 अज्ञातांकडून शिवीगाळ आणि मारहाण। महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 23 ठिकाणी ईडीची छापेमारी, नाशिकच्या मर्कंटाईल बँकेतील खात्यांची संबंधित कारवाई, वोट जिहादसाठी 100 कोटीहून अधिक पैशांचा वापर, सुमय्यांचा आरोप। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।